नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला स्क्रॅपचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याचबरोबर 128 मानके आपल्याला पूर्ण करायची आहेत। एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम SCERT पुणेच्या माध्यमातून राबविला जात आहे। शाळांचं मूल्यांकन करायचं आहे आणि त्यासाठी 128 मानक निश्चित करण्यात आलेली आहेत आणि कोणत्या मानकामध्ये नेमकं काय भरायचं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे। आणि वेळ कमी आहे, 31 मार्च 2025 ला आपल्याला सर्व काम अंतिम करायचं आहे आणि त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षक यांची फार मोठी जबाबदारी आहे। सर्वांनी मिळून हे मानक तात्काळ भरली पाहिजे आणि या मानकांसाठी जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तयार करून त्याचे PDF तयार करून ते PDF Google ड्राइव्हवर सेंड करून त्याची लिंक आपल्याला पेस्ट करायची आहे। याबाबतचे 2 व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत। मित्रांनो, ज्या शाळांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी तात्काळ डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर किंवा जे कोणी संबंधित कोऑर्डिनेटर असतील त्यांना संपर्क करावा आणि तरी पण होत नसेल तर मग आपल्याला वेगळा काहीतरी प्रयत्न करावा लागेल। आणि मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे, आपल्याला शाळांचं मूल्यांकन करायचं आहे आणि त्यानंतर या मूल्यांकनांचं आपल्याला बाह्य समीक्षकांकडून किंवा परीक्षकांकडून मूल्यांकन केलं जाणार आहे। शाळेचा क्रमांक ठरवायचा आहे, शाळेची गुणवत्ता ठरवायची आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे। जे गुणांकन आपल्याला प्राप्त होणार आहे त्या गुणांकाच्या आधारावर आपल्या शाळांची श्रेणी निश्चित होणार आहे। एक महत्त्वाचा उपक्रम SCERT पुणेच्या माध्यमातून राबविला जात आहे आणि आज मी आपणास ते सर्व मानक दाखवणार आहे आणि त्या मानकामध्ये काय काय नेमकं भरायचं ते आपल्याला या स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, मानक क्रमांक 1, 2, 3 हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे नसतील त्या गोष्टी आपण इतरांना विचारून क्लिअर केल्या पाहिजेत। जुळायच्या बाबतीमध्ये आपण स्कूल सर्टिफिकेशन करून त्याचा एक रिपोर्ट डाउनलोड केला पाहिजे आणि तो रिपोर्ट सुद्धा इथे अपलोड केला पाहिजे। तर चला मित्रांनो, आपण ते सर्व मानके या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। मित्रांनो, स्क्रॅप अंतर्गत भरावीची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन। मानक क्रमांक 1 मूळ व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो, मानक क्रमांक 2 पालक सभा फोटो, असे सर्व मानक या ठिकाणी दिलेले आहेत आणि या मानकामध्ये नेमके काय काय फोटो अपलोड करायचे आहेत, कोणकोणते PDF अपलोड करायचे आहेत हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। मानक क्रमांक 9 मध्ये आपल्याला वृक्षारोपण यावरचे फोटो अपलोड करायचे आहेत। त्यानंतर मानक 10 आहे, त्यामध्ये आपल्याला स्थानिक कौशल्यावर आधारित जे काही फोटो असतील त्याबाबतचे फोटो अपलोड करायचे आहेत। अशा पद्धतीने मानक 11, 12, मानक 13 असे सर्व फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। मानक 18 मध्ये आपल्याला आरोग्य तपासणीचे फोटो अपलोड करायचे आहेत। त्यानंतर मानक 19 मध्ये दिव्यांग विद्यार्थी सोयी सुविधा दिलेले आहेत त्याचे पुरावे अपलोड करायचे आहेत। मानक 20 मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, 21 मध्ये सामाजिक उपक्रमाचे फोटो, 22 मध्ये प्रगतीपत्र किंवा प्रश्नपेटी फोटो, 22 अशा पद्धतीने एक एक गोष्ट या ठिकाणी या PDF मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जर या पॉइंटचा आपण अचूक वापर केला तर आपल्याला सर्व मानक तात्काळ कंप्लीट करता येतील आणि त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो मी तयार करतो आहे। एज्युकेट भारतच्या माध्यमातून पुन्हा एक प्रयत्न करतो आहे आणि आपणास विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावा, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। त्यानंतर आपल्याला मानक 46 आहेत ज्यामध्ये मुतारी आणि हँडवॉश स्टेशनचे फोटो अपलोड करायचे आहेत। 47 मध्ये आपल्याला डिजिटल मटेरियल किंवा ग्रंथालयाचे फोटो अपलोड करायचे आहेत। 49 मध्ये ICT संगणक उपलब्धता फोटो अपलोड करायचे आहेत। अशा पद्धतीने हे सर्व फोटोग्राफ्स आपल्याकडे शाळेमध्ये उपलब्ध आहेत आणि फक्त ते फोटोग्राफ्स आपल्याला प्रॉपरली Google ड्राइव्ह मध्ये घेऊन जायचे आहेत, त्याची लिंक तयार करायची आहे। Google ड्राइव्हची लिंक कशी तयार करायची याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो PDF तयार करण्यासाठी बेस्ट मोबाईल ॲप मी आपणास सजेस्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे। आपत्ती व्यवस्थापन असू द्या, अग्निशामक यंत्र फोटो असू द्या, क्रीडांगणाचा फोटो असू द्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत आणि ही जी फाईल आहे ही फाईल सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येईल। एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे, शाळांचं मूल्यांकन करायचं आहे, बाह्य मूल्यांकन आणि बाह्य परीक्षण सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा जो दर्जा आहे तो दर्जा माहित होणार आहे आणि त्यानंतर या शाळांना समृद्ध करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील हे प्रयत्न डिसाईड होणार आहेत आणि त्यानंतर त्याचं नियोजन केलं जाईल आणि सर्व शाळा समृद्ध केल्या जातील। आपणास माहितच असेल की महाराष्ट्र शासनाने एक नवीन उपक्रम यावर्षी ठरवलेला आहे। 2025-26 पासून आता राज्यातील सर्व शाळा CBSE शाळा होणार आहेत आणि त्यामुळे शाळांचं मूल्यांकन फार महत्त्वाचं आहे, शाळांचा दर्जा महत्त्वाचा आहे, शाळांमध्ये सर्व भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर गुणवत्तेसाठी आपल्याला विविध प्रयत्न करायचे आहेत। शैक्षणिक गुणवत्ता
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळांची गुणवत्ता फार महत्त्वाची आहे, कारण आपण विद्यार्थ्यांना घडवत असतानाच आपल्याला देशाचे सुजाण नागरिक घडवायचे आहेत। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा दृष्टिकोन विकसित करायचा आहे, दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ठेवायचं आहे। कोणताही मूल शाळा सोडून जाऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। एकही मूल शाळेच्या प्रवाहातून बाहेर राहता कामा नये। प्रत्येक मुलाला इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण, दर्जेदार शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण शिक्षक, पर्यवेक्षक यंत्रणा, मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी महोदय या सर्वांची फार मोठी जबाबदारी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शाळांचं मूल्यांकन आपण करत आहोत आणि हे मूल्यांकन स्वतः करायचं आहे, स्वयंमूल्यांकन आहे। स्वतःला ठरवायचं आहे की आपली शाळा नेमकी कोणत्या स्तरावर आहे आणि स्वतःला पण डिसाईड करायचं आहे की आपण कुठे आहोत आणि आपल्याला पुन्हा कुठे जायचं आहे, कोणते वेगळे प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे। ज्या शाळा भौतिक सुविधेमध्ये कमी असतील त्या शाळांचे आपल्याला PGI इंडिकेटर्स अपडेट करावे लागतील आणि तशा पद्धतीची माहिती आपल्याला UDAS प्लस मध्ये अधोरेखित करावी लागेल, कारण मित्रांनो UDAS प्लसच्या माध्यमातूनच भारत सरकार, महाराष्ट्र शासन शाळांना कोणत्या भौतिक सुविधेची गरज आहे, कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, शाळेमध्ये कुठे संनियंत्रणाची गरज आहे, कुठे काय कमी आहे, हे सर्व आपल्याला UDASच्या माध्यमातूनच शासनाला माहित होत असते आणि म्हणून UDASचाच एक भाग हा आपण स्क्रॅप समजायला पाहिजे। PGI इंडिकेटरचाच एक भाग म्हणून आपल्याला स्क्रॅपला समजायला पाहिजे आणि त्यामुळे या स्क्रॅप मध्ये आपण जे काही मूल्यांकन करणार आहोत, जे काही PDF अपलोड करणार आहोत, ते सर्व PDF अचूक असले पाहिजेत आणि आपल्या शाळेचं मूल्यांकन अचूक होईल यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे। सर्वांनी सातत्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। विद्यार्थ्यांची आणि शाळेची गुणवत्ता ही आपल्या हातामध्ये आहे। प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि प्रत्येक शाळा ही सर्व सोयी सुविधांनी समृद्ध असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत। शासनाचा हा जो उपक्रम आहे, स्क्रॅपचं रजिस्ट्रेशन आहे, हे फार महत्त्वाचं आहे आणि 31 मार्च 2025 पर्यंत आपल्याला डेडलाईन दिलेली आहे आणि त्यामुळे अत्यंत वेगाने काम करण्याची आपल्याला आवश्यकता आहे। मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी सातत्याने प्रयत्न करतो आहे। हा व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे, आपण हा व्हिडिओ बघावा। या व्हिडिओमध्ये दिलेले जे मानक आहेत ते मानक आपण पाहून घ्यावेत आणि अत्यंत सोप्या पद्धतीने, सुलभ पद्धतीने या ठिकाणी सर्व बाबी विस्तृतपणे आणि विचारपूर्वक दिलेले आहेत। त्या पद्धतीने जर आपण सगळे फोटोग्राफ तयार केले, ते फोटोग्राफ गुगल ड्राईव्हला सेंड केले आणि त्याची लिंक तयार केली आणि ती अपलोड केली की आपलं एक मानक सबमिट होणार आहे। परंतु मित्रांनो, मानकामध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सर्व ऑप्शन्स फार महत्त्वाचे आहेत। ऑप्शन सिलेक्ट करताना अचूकपणे आपल्या शाळेमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या सोयी उपलब्ध आहेत, ज्या गोष्टींसाठी आपली शाळा परिपूर्ण आहे किंवा जी गोष्ट आपल्या शाळेमध्ये कमी आहे, ज्या बाबींची आपल्या शाळेमध्ये कमतरता आहे, त्या सर्व कमतरता आपल्याला अचूकपणे सिलेक्शन करून नमूद करायच्या आहेत आणि ज्या सोयी सुविधा आहेत, ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये परिपूर्ण आहेत, त्याबाबतचे PDF आपण अचूकपणे अपलोड करावे, शासनाला सहकार्य करावं, विभागाला सहकार्य करावं आणि विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी आपण सर्वांनी भरीव प्रयत्न करूया अशी माझी सर्वांकडून अपेक्षा आहे। मी प्रफुल्ल, एज्युकेट भारतच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन प्रयत्न मी केलेला आहे। आपणास विनंती आहे आपण या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि 31 मार्च पर्यंत सर्व काम संपवून टाकावं, सर्व काम कंप्लीट करावं आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या परीक्षेकडे जायचं आहे। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।